तुमच्यासोबत पण असंच होतं का, की ताटातला कढीपत्ता पोटात न जाता तो ताटाच्या बाहेर जातो? तर मग हा पदार्थ तुमच्यासाठी. त्यासाठी मी इथं काय केलंय, 1 वाटी कढीपत्ता घेतला आहे. घेतलेला कढीपत्ता कढईमध्ये घालून हलकासा असा भाजून घेऊ. आता आपल्याला ह्यामध्ये 1 चमचा तेल घालून कढीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. भाजल्यावरती काढून घेऊ. त्याच कढईमध्ये पाववाटी शेंगदाणे घालून शेंगदाण्यांना डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. पाववाटी तीळ घालून तीळ देखील खमंग असे भाजून घेऊ. पाववाटी सुक्या खोबऱ्याचा कीस घालून 2 ते 3 मिनिटं भाजून झाल्यावरती गॅस बंद करून पूर्णपणे साहित्य थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घ्यायचं आहे. आता आपल्याला ह्यामध्ये मगाशी जो भाजून घेतलेला कढीपत्ता होता ना तो घालू. 25 ते 30 लसूण पाकळ्या, 1 चमचा जिरे, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ घालून चटणी वाटून घ्यायची आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. मस्त अशी पौष्टिक कढीपत्त्याची चटणी तयार. धन्यवाद.